झी मराठी, चर्चाही होणारच। रत्नसागर हायस्कूल निमशिरगाव इथं गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमा उत्सव रत्नसागर हायस्कूल या प्रशालेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस ए पाटील होते। कार्यक्रमाची सुरुवात 108 समंत भद्र महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक समीक्षा टारे हिने केलं। तिने गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगत उपस्थितांचं स्वागत केलं। गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प अर्पण करून त्यांचा सन्मान केला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य नात्याचं महत्त्व, शिक्षणातील गुरूंची भूमिका, जीवनातील त्यांच्या मार्गदर्शनाविषयी प्रभावी मनोगत सादर केली। यामध्ये श्रुतिका धुळगुडे, सोहम धनवडे, आसद बागसार, उत्कर्ष पाटील, पियुष जाधव, मुग्धा चौगुले यांनी आपले विचार व्यक्त केले। सोहम शिंगे यांनी सादर केलेल्या गुरुगीतातून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। अध्यापक मनोगतात पी.एन. मगदुम यांनी प्राचीन गुरुकुल परंपरा, पूर्वाष्टमीचे गुरु आणि भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य नात्याचं महत्त्व यावर मार्गदर्शन केलं। अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक एस ए पाटील सर यांनी गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा प्रेरणादायी मार्गदर्शक असतो असं सांगितलं। निसर्गातील प्रत्येक घटक हा आपला गुरु असून त्याच्याप्रती कृतज्ञता बाळगणे हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाचे आभार प्रणव पाटील यांनी केलेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेजल पाटील व कोमल गावडे यांनी केले। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सी मराठीसाठी निमशिरगावहून गोमटेश पाटील।